आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याकडे संभाषण कौशल्य कशा पद्धतीचं आहे यावर प्रत्येक गोष्ट आपल्या क्षेत्रामध्ये आपण किती प्रमाणात प्रगती करू शकतो या ठरलेली असते. आपण कुठल्याही फील्डमध्ये काम करा, त्या ठिकाणी सर्वोत्तम उत्कृष्ट प्रदर्शन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्या अंगामध्ये संभाषण कौशल्य असलं पाहिजे. आणि चांगल्या पद्धतीचं संभाषण कौशल्य जर आपल्या अंगात असेल तर आपण एक उत्तम वक्ता बनू शकता आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकता. पुढच्या व्यक्तीला आपली भाषा कशा पद्धतीने समजायला पाहिजे, त्या व्यक्तीला आपल्याकडे कसं खेचून आणता येते, या पद्धतीची जर कशी सखोल जर ज्ञान घ्यायचं असेल तर एखाद्या व्यक्तीकडे चांगल्या पद्धतीचं संभाषण जर असेल तर तो व्यक्ती फार मोठ्या प्रमाणात आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा, तुमचं क्षेत्र कुठलंही असू द्या, त्या ठिकाणल्या आपल्या वरिष्ठांसोबत किंवा आपल्या कनिष्ठासोबत आणि आपल्या सहकार्यासोबत कशा पद्धतीचं आपलं संभाषण आहे त्यावरच आपल्या कामावर डिपेंड असते आणि आपलं प्रगतीपत्रावर डिपेंड असते. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली भाषा कम्युनिकेशन कशा पद्धतीने वापरता, प्रत्येकाला आपण कशा पद्धतीने रिस्पेक्ट देऊ शकता, आपल्या भाषेतून त्या ठिकाणी उजागर होते. आणि ज्यांच्याकडे एक उत्तम संभाषण कौशल्य जर असेल तोच व्यक्ती आपल्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकते. म्हणून आपल्या संभाषणामध्ये कशा पद्धतीची सुधारणा करता येऊ शकते हे केलं पाहिजे, तर आपण आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्या क्षेत्रामध्ये भरारी घेऊ शकता. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा.